त्या पार्टमध्ये करंगीच्या खाली एक रेषा असेल, एक विवाह, दोन रेषा असेल, दोन विवाह, तीन रेषा, असा एक समज येतो. ते 100% मिथ आहे. इथं विवाहाच्या रेषाच नसतात. ह्या ज्या रेषा असतात त्यांचे फक्त ऍट्रिब्यूट जे आहे ना ते तुमच्या लाईफ पार्टनरशी मिळते जुळते असतात. ह्या पार्ट मधून एक रेषा अशी जी डार्क असेल ती ही रेषा हलकीशी एवढी जशी झुकते, हलकीशी झुकणारी असेल, पुरुषाच्या हातात असेल तर त्याची पत्नी, त्याचा लाईफ पार्टनर त्याला अट्रॅक्टिव्ह मिळतो. महिलेच्या हातात, मुलीच्या हातात असेल तर तिचा हजबंड, तिचा लाईफ पार्टनर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचा मिळतो, सुंदर मिळतो, तिच्या किंवा त्याच्या एक्सपेक्टेशन नुसार त्याला लाईफ पार्टनर मिळतो. हे एक ऍट्रिब्यूट आहे. मायनस पॉइंट, जर ही जास्तच हृदय रेषेकडे खालच्या बाजूला झुकलेली असेल तर मग लाईफ पार्टनर डॉमिनेटिंग नेचरचा मिळतो. दोन रेषा असतील किंवा दीड रेषा असतात बघा, इथं एक छोट्याही असतात काही, तर ती व्यक्ती रिलेशनशिप मध्ये लॉयल असते. दोन रेषा किंवा दीड रेषा, दोन पेक्षा जास्त रेषा, अडीच असेल, तीन असेल किंवा अजून छोट्याशा, मग ते रिलेशनशिप मध्ये ना सर्चिंग मध्ये असतात. ते जिथं त्यांना चान्स मिळाला ते तिथं चान्स घेणार.